नमस्कार, मी तुमचा दोस्त आणि होस्ट घेऊन आला आहे आपल्यासाठी नवीन माहिती. कारण आपला विशेष कार्ड आहे. वंजारी समाज हा भारत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज आहे. भारतामध्ये विविध राज्यांतील सर्व समाजांमध्ये मिसळणारा शेतकरी खेडूत समाज दुर्लक्षित राहिला आहे. यामुळे आज आरक्षणामुळे जो समाज बांधला जात आहे तो समाज क्षत्रिय असूनही इतर क्षत्रियांना मान मिळत नाही. वंजारी समाज हा क्षत्रिय वंशाचा पण देशभर फिरणारा एक मजबूत आणि कडवा लढाऊ गट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेबाच्या महाराष्ट्र भेटीच्या वेळी आणि कडवी लढाईची भावना आहे. तसेच आई जिजाऊ मासाहेबांच्या माहेरगाव सिंदखेड राजा परिसरातील हजारो तरुण वंजारी मावळे शिवाजी महाराजांच्या सैन्यात सहभागी झाले होते. राजस्थानातही जेव्हा महाराणा प्रताप दिल्लीच्या पातशाहीशी एकटे लढत होते तेव्हा तोच समाज तिथे आपल्या शौर्याचा इतिहास रचत होता. कारण महाराणा प्रतापांचे सरदार मल्ल आणि फत्ता हे निष्ठेने लढत होते आणि उदयपूरच्या किल्ल्यावर त्यांची समाधी आजही उभी आहे. या समाजाच्या वंशाच्या क्षत्रिय असलेल्या महाराणी दुर्गावतीने संपूर्ण भारतातील विविध राजांना दारुगोळा आणि मीठ मसाले आणि इतर अन्नधान्य पुरवण्यासाठी 10 लाख बैलांचा वापर केला. क्षत्रिय वंशाचा पण देशभर भटकणारा वंजारी समाज धुरीणांनी भटक्या समाजाच्या रूपात बाजूला सारला आणि काळाच्या ओघात आपली मूळ ओळख विसरून उपेक्षित समाज म्हणून पुढे जात राहिला आणि आजही दुर्लक्षित आहे. आज मालवाहू गाड्या, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतूक खूप वेगवान झाली आहे. मालवाहतूक हा जगातील सर्वात मोठा उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापूर्वी महाराष्ट्रात मोठा मालवाहतूक करणारा समुदाय होता, ज्यांना आपण वंजारी म्हणतो. वंजारी या शब्दाचे भाषांतर वंजारी या शब्दात झाले आहे असे दिसते. मालवाहतूकदारांचा इतिहास प्राचीन असला तरी तो मानवी जीवनासाठी तितकाच उपकारक ठरला आहे. प्राचीन भारतात अनेक जंगले होती. बैलगाड्या जाऊ शकतील असे फारसे रस्तेही नव्हते. भारत हा खंडीय देश आहे. भूगोलही विचित्र आहे. प्रचंड पर्वत, अभेद्य नद्यांची ट्रेन, नाणेघाटासारखे घाट जे वाहतुकीसाठी क्वचितच वापरले जातात, पण ते बैलगाड्यांसाठी अयोग्य आहेत. एका राज्यातील मालाच्या वाहतुकीसाठी दुसऱ्या राज्यातील नागरिकांसाठी व्यवस्था हवी होती. सिंधू संस्कृतीच्या काळापासून भारतात नैसर्गिक ते कृत्रिम बंदरे बांधली जात आहेत. या बंदरातून मालाची निर्यात तसेच आयातही होत असे. हे आयात निर्यात कार्य देशातील इच्छित स्थळी आयात माल पोहोचवण्यासाठी सुविधा नसती तर जवळपास अशक्यच होते. त्यावेळी सुविधांचा पूर्ण अभाव पाहता ही गरज भागवण्यासाठी समाजातील विविध घटक पुढे आले. बैलगाड्यांचा वापर होत नसल्याने मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीसाठी बैलांचा वापर होऊ लागला. कापड, धान्य, मीठ, मसाले, सैन्यासाठी लागणारा दारुगोळा शिस्तीत बैलांवर बसून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जात असे. तेथून माल भरून आणणे सुरू झाले. त्याचवेळी वंजारी स्वतः व्यापार करत होते. आजचे घाट रस्ते हे मूळ वंजारी मार्गावर बांधलेले आहेत. प्रत्येक वंजारी कुटुंब या मार्गांवर शेकडो बैल वाहून नेत असे. वाटेत चोर दरोडेखोरांच्या घटना वारंवार घडत असल्याने मूळ क्षत्रिय योद्धा वंजारी समाज प्रतिकारासाठी सज्ज होता. मूळ व्यवसाय भटक्यांचा असल्याने आणि विविध जाती जमातींशी अगदी परदेशी व्यापाऱ्यांशीही सतत संपर्क असल्याने वांजांनी एक स्वतंत्र आणि विशिष्ट संस्कृती विकसित केली. इतर कोणत्याही समाजातून विभक्त झालेली स्वतंत्र मानसिकता, त्यांचे स्वतःचे संगीत, भटकंतीच्या नैसर्गिक आग्रहातून कविताही उकळल्या, भाषाही वेगळी झाली. हे सर्व नैसर्गिक आणि नैसर्गिक होते. वंजारी तांड्यांचा मोह त्या काळातील कवी आणि नाटककारांनाही होता. वंजारी समाजाचे काम केवळ नागरिकांना व व्यापाऱ्यांना माल पुरवठा करणे एवढेच येथे संपत नाही. राजेशाहीमध्ये या समुदायाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धाच्या वेळी सैन्यासाठी अन्न पुरवठा करणे. प्राचीन काळापासून हा समाज हे काम करत असला तरी सैन्यासाठी अन्नधान्याची वाहतूक करण्याची व्याप्ती कमी असल्याने त्या काळातील युद्धे ही जवळच्या सीमेवरील राजांशीच लढण्याची शक्यता होती. पण नंतर रणांगण विस्तारले. मध्ययुगात इस्लामिक राजवट आल्यानंतर परिस्थिती अधिकाधिक युद्धजन्य होत गेल्याने या प्रदेशात वंजारींचे योगदान वाढत गेले. अनेक महिने लष्कराची छावणी एकाच ठिकाणी होती. सैन्य असो व बाजारपेठ, शाश्वत अन्न पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते असे म्हणणे खोटे नाही. रणांगणाच्या वाटेवर वंजारी तांडे अखंडपणे अन्न पुरवत असत. हा समाज कोणत्याही विशिष्ट बाजूचा पुरवठा करत नसल्याने वांजांनी तटस्थ राहून कोणत्याही पक्षाने जबरदस्ती केली नाही किंवा त्यांच्यावर हल्ला केला नाही. याचे कारण असे की त्यांच्या अस्तित्वाशिवाय युद्ध लढणे अशक्य आहे हे सर्वांनाच ठाऊक होते. लष्कराला अन्नधान्याचा पुरवठा ब्रिटिश काळापर्यंत सुरू होता. 18व्या शतकापर्यंत मालवाहतूक आणि व्यापारात वंजारी समाजाचे वर्चस्व होते. मात्र ब्रिटिश राजवटीत रस्ते बांधायला सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीने वाहतुकीची साधने
आणली आणि वाहतुकीचा वेग वाढला. रेल्वेने देशात क्रांती घडवली. पाठीवर बैल घेऊन फिरणारा वंजारी समाज दूर फेकला जाऊ लागला. त्याची गरज पूर्ण झाली. त्यामुळे 4-5 हजार वर्षापासून सतत भटकंती आणि व्यवसाय करणाऱ्या समाजाला एका विचित्र वळणावर आणले, स्थिर करण्यास भाग पाडले. हे सक्तीचे स्थिरीकरण होते. कुणी शेतीकडे, कुणी भाडुत्री कामाकडे वळले. वंजारी समाजाचे मूळ स्थान राजस्थान, पंजाब, हरियाणा येथील प्रदेशात आहे. 1191 मध्ये पृथ्वीराज चौहान या दिल्लीच्या अधिपतीने मोहम्मद घरी या आक्रमकाला पराभूत करून सोडून दिले. 1192 मध्ये 3 लाख घोडेस्वारांसह मोहम्मद घोरी पुन्हा जयचंद राठोड याच्या बोलावण्यावरून परत चालून आला. त्याने पृथ्वीराज चौहान यांना कपटाने युद्धभूमीवर मारले व इंद्रप्रस्थ काबीज केले. पृथ्वीराज चौहानांचे सैन्य 3 दलांमध्ये वाटले गेले. एका दलाने हिमालयाच्या डोंगरदऱ्यांचा आसरा घेतला. यांचा तेथील मूळ रहिवासी यांच्याशी विवाहादी व इतर प्रकारे संबंध झाले. त्यातून वनात, जंगलात जी संतती झाली ती वंजारी होय. पूर्वाश्रमीच्या क्षत्रिय समाजावर सतत मुसलमानांनी आक्रमणे झाल्यामुळे राजस्थानातील राजपूत राजे कमजोर होऊन त्यांच्याकडे चाकरी करू लागले. राजपूत राजे व राज्ये दुर्बल झाली. त्यामुळे सैन्यातील नोकऱ्या सोडून, क्षात्रवृत्ती सोडून उपजीविकेकरता 11व्या शतकाच्या अखेरीला अन्नधान्याची वाहतूक आणि व्यापार या क्षेत्रात वंजारे आले. 11व्या शतकाच्या अखेरीस सुरू केलेला वाहतुकीचा व्यवसाय 1920 पर्यंत चालू होता. स्थलांतराचे एक कारण मुसलमान सुलतान यांचा कडवा धर्माभिमान व धर्मांतरे सक्तीने करणे. दुसरे कारण राजस्थानात सतत पडणारा दुष्काळ म्हणजे दीर्घकाळ टिकणारी दुष्काळी परिस्थिती. वंजारी समाज 900 वर्षे या परिस्थितीचा सामना करीत आहे. सुलतानी, आसमानी हे शब्द त्यावेळी रूढ झाले. वंजारी या शब्दाचा अर्थ व्यापार करणारा, रानावनातून चालणारा, डोंगर दऱ्यात वावरणारा. रस्ते नव्हते त्यावेळी जंगले तुडवीत धान्य पुरवणारे व्यापारी. पडीक जमिनीशी झगडून मेहनत करून तिचे मूळ स्वरूप बदलणारा असा आहे. परंतु वन प्लस जारी इज इक्वल टू वनजारी, वनात जन्मलेल्यांचा शत्रू असाही अर्थ आहे. लाखो पाळीव जनावरांचे, गोधनांचे, गोवंशाचे पालन करणारे या समाजात संरक्षण करणे तसेच क्रूर प्राणी, वाघ, सिंह, लांडगे आदी जमातींशी शत्रुत्व करणे गरजेचे होते. क्रूर पशुपक्ष्यांशी शत्रुत्व हा अर्थ बरोबर आहे असा अभिप्राय भगवान बाबांनी तसेच इरावती कर्वे, मालतीबाई बेडेकर यांनीही दिला आहे. भारतभर 1192 पासून ते 1870 पर्यंत 700 वर्षे लहान मोठ्या लढाया होत होत्या. सैन्याला धान्य, जीवनावश्यक वस्तू म्हणजे रसद वंजारी समाज पुरवत होता. त्यामुळे समाज देशभर पांगलेला होता. रेल्वे व गाडी रस्त्याच्या सोयी होईपर्यंत वंजारी देशातील एकमेव वाहतूक व्यावसायिक होते. रेल्वे आणि ट्रक आल्यानंतर समाज जवळजवळ उद्ध्वस्त झाला. पोट भरण्याचा व्यवसाय अचानक नष्ट झाल्याने माणसे उपाशी मरत. वंजारी समाज आता गावाजवळ, जंगलांच्या जवळ, डोंगरांच्या जवळ व माळराने या ठिकाणी स्थायिक झाला. शेती व्यवसाय, पशुपालन, दुग्ध व्यवसाय तसेच शेतमजुरी, मोलमजुरी व बांधकामांवरील मजुरी अशा प्रकारे कष्ट करून पोट भरणारा वंजारी समाज आहे. काही वंजारी बैलांचा व्यापारही करत होते. आज महाराष्ट्रातील समाज अहमदनगर, बीड, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील पारगड परिसरात येथे केंद्रित झाला आहे. तसेच औरंगाबाद, बुलढाणा, पुणे, सातारा व सांगली या भागातही या समाजाची वस्ती आहे. औरंगाबाद शहरापासून 270 किलोमीटर अंतरावर असलेल्या माहूर गडावरील यादवांच्या काळातील देवगिरी राजाने बांधलेले सुमारे 700 ते 800 वर्षांपूर्वी रेणुका मातेचे जुने मंदिर महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक. रेणुका मातेचा फक्त मुखवटा असलेले ते मंदिर म्हणजे अर्धपीठ होय. रेणुका मातेला आपली कुलदेवी मानणारा वंजारी समाज संख्येने फार मोठा आहे. अनेक प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध माहितीनुसार रेणुका ही परशुरामाची आई, कब्ज देशाचा राजा रेणू याची कन्या आणि जमदग्नी ऋषींची पत्नी होय. सहस्त्रार्जुन राजा जमदग्नी ऋषींस भेटीस आला होता. इंद्राने जमदग्नींना भेट दिलेल्या कामधेनू गायीमुळे जमदग्नींना प्राप्त झालेल्या ऐश्वर्याने प्रभावित होऊन कामधेनूचा मोह झाला व बळाचा वापर करून ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यात जमदग्नीचा अंत होऊन रेणुका मातेस 21 ठिकाणी जखमा झाल्या. सदर प्रसंग मुलगा परशुरामास कळल्यानंतर त्याने 21 वेळा सहस्त्रार्जुनाकडून सदर गोष्टीचा बदला घेतला. माता रेणुकाच्या आज्ञेप्रमाणे परशुरामांनी आपल्या वडिलाचे अंतिम क्रियाक्रम माहूर येथे केले व स्वतः रेणुका माता सती गेल्या. आई व वडिलांच्या विरहाने परशुरामास अति दुःख झाले. तत्समयी आकाशवाणी झाली की रेणुका माता धरणी मातेच्या उदरातून पुन्हा वर येऊ शकेल, परंतु परशुरामाने मागे वळून पाहू नये. पण या अटीचा परशुरामास विसर पडला आणि आईला पाहण्याचा मोह न आवरता झाल्याने रेणुका मातेचा चेहरा वर येताच परशुरामाने मागे वळून म्हणून माहूरगडाच्या मंदिरात आपणास रेणुका मातेचा फक्त मुखाचा भाग दिसतो. मल्हारी मार्तंड हे वंजारी समाजाचे कुलदैवत.
मणिचूल पर्वताच्या आसपास राहणाऱ्या ऋषींना मणी आणि मल्ल या दोन राक्षस भावांनी खूप त्रास दिल्यामुळे शंकराजवळ ऋषींनी यातून सुटका होण्यासाठी विनंती केली असता शंकराने या राक्षसांशी युद्ध केले व त्यात मल्लाचा वध केला. त्यानंतर मणी शंकरास शरण आला. तेव्हापासून शंकराला मल्हारी, मल्ल आणि आरी म्हणू लागले व नंतर अपभ्रंश होऊन मल्हारीचा मल्हारी झाला. हाच तो मल्हारी किंवा खंडोबा. मल्हारीची पहिली बायको म्हाळसा व दुसरी बाणाई. जेजुरी गडाला सुमारे 385 पायऱ्या आहेत व या बांधण्याकरता 9 लाख चिरे लागले आहेत. पायथ्यापासून वरपर्यंत वाटेवर सुमारे 350 दीपमाळा आहेत. मंदिराच्या आतला गाभारा इसवी सन 1381च्या सुमारास वीरपाळ वीरमल्ल याने बांधला. पुढील सदर आणि भोवतालचा कोट इसवी सन 1634च्या सुमारास खटाव येथील राहते बंबाजीने बांधला. भगवान बाबा हे महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे अग्रगण्य संत. महाराष्ट्रातील वंजारी समाजावर त्यांचा फार मोठा प्रभाव त्यांच्या काळातही होता व आजही आहे. भगवान बाबांच्या संतत्वात एक करुणामूर्ती दडली होती. एक समाजसुधार दडला होता. जनहिताचा कळवळा दडला होता. कीर्तनाच्या माध्यमातून समाजावर सुसंस्कार करणारं गुरुकुल दडलं होतं. समाजात शिक्षणाचा प्रसार होऊन समाज सुबुद्ध व्हावा अशी कळवळ जपणारा शिक्षण महर्षी दडला होता. प्रेमळ गुरु पवित्सल पिताही घडला होता. टीकेचे व निंदेचे प्रहार झेलीत आपलं सेवाव्रत न सोडता ते अखंडपणे चालू ठेवणारा सत्याग्रही. सारे कष्ट उपसून खेडोपाड्यात पायपीट करीत सर्व स्तरांशी संपर्क त्यांच्याशी त्यांच्या बोलीत ह्या संवाद साधणारा आदर्श पंथ प्रसारक आणि भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधण्याची शिक्षण देणारा समाजहितैषी. 8 दशकांतील आयुष्याचा प्रत्येक दिवस सार्थकी लावण्याची पराकाष्ठा करणारा लोकशिक्षक आणि लोकनेता. भगवान बाबांचा जन्म 1886चा. त्यांचं निर्वाण 1965 साली. ऊनपूर 8 दशकांचं आयुष्य त्यांना लाभलं. पण या काळात त्यांनी केवळ वंजारी समाजातच प्रबोधन केलं नाही तर ते अन्य समाजातही केलं. ज्ञानेश्वरींचे भाष्यकार बंकर स्वामी यांचे ते शिष्य होते. ते वारकरी संप्रदायाचे होते व कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तिमार्ग प्रसाराचं कार्य अद्ययावत केलं. जनसामान्यांवर सुसंस्कार करण्याचं जणू व्रतच त्यांनी घेतलं होतं आणि ते अनुकूल प्रतिकूल परिस्थितीही अविचल न होता पूर्ण केलं. चमत्कारावर त्यांचा विश्वास नव्हता. अंधश्रद्धा आणि चुकीच्या कालबाह्य प्रथा त्यांना निर्भीडपणे विरोध त्यांनी केला. त्याची मराठवाड्यात देवतापुढे बोकडांची हत्या करण्याची रूढी होती. ती त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बंद पाडली आणि समाजाला अहिंसावादाची शिकवण दिली. माळ घालणारा मांसाहार करशील का असा प्रश्न विचारून त्यांचं नकारात्मक उत्तर आल्यावरच ते त्याला माळ घालीत. वंजारी समाजात पुरुष रानातील प्राणी मारून त्यांचं मांस खाण्याची प्रथा होती. त्यालाही त्यांनी विरोध केला. त्यांनी ते निर्माण झालेल्या चिंचाळा गावात दोन्ही समाजात समेट घडवून आणला. तसंच गोहत्या बंदीची भावना रुजवली. एका गावात दैवताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती. तिथला मिस्त्री मुसलमान असल्यामुळे काही संयोजकांनी त्याला विरोध केला. तो बाबांनी मान्य न करता त्या मुसलमान मिस्त्रीलाच ते काम करू दिले. वंजारी व लमाण समाजात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प होतं. त्यांनी खेडोपाडी हिंडून दोन्ही समाजात शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी त्यांच्या मुलांना शाळेत घातलं. त्या मुली शिकल्या सवरत्या झाल्या व त्यांनी आपले चांगले संसारही थाटले. हे दगडाबाईच्या प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. या दगडाबाईंनीच त्यांच्याविषयीची गौरवगीत व भक्तिगीते तसेच अभंगही लिहिले. आपला वंजारी वेश घालूनच वारीला पंढरपूरला वारकऱ्यांबरोबर घेण्याविषयी बाबांनी तिला सांगितलं. माझ्या दिंडीत असे वारकरी आहेत याचा मला अभिमान वाटतो असे ती म्हणायची. ते वाक्य व तो विचार समाज परिवर्तनाच्या व सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने मोलाचा नाही काय. यांनीच 1974 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांनी पुरस्कार घेऊन सत्कार केला. या मागत त्यांचीच प्रेरणा होती. बाई इंदिरा गांधींना वेळ भेटल्या व प्रत्येक तांड्याला पाण्याची सोय करा अशी त्यांनी विनंती केल्यावर प्रत्येक तांड्यावर 2 हापसे बसविले गेले. याचा बीड जिल्ह्यातील भगवानगड हे वंजारी समाजाचं जणू तीर्थक्षेत्रच त्यांनी पै पावसा जमवून बांधलं होतं.